जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्रपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। जयाची सद्गुरुशरणमनवाणिकाया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया। आज आपण गेल्या वेळी जो विचार मांडणार होतो किंवा बघणार होतो तो विषय आपण आज घेऊया। त्या विषयाचं स्वरूप असं की आता तत्त्वज्ञान समजून घेतो किंवा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं आणि आपण जे ऐकत असतो ते तत्त्वज्ञान म्हणजे नेमकं काय असतं, आता त्याचं स्वरूप काय असतं। प्रश्न असा आहे की तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये मूलभूत भूमिका म्हणून तत्त्वज्ञानामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती अशी की सर्व आचार्य जे जे तत्त्वज्ञान मांडतात ते सर्व आचार्य एका गोष्टीवरती पूर्ण श्रद्धा ठेवतात। ती गोष्ट अशी की वेदांचं प्रामाण्य हे सर्वांनी मान्य केलेलं आहे की वेद सर्वांना मान्य आहे। दुसरी मान्य असणारी गोष्ट की सर्व आचार्यांना ब्रह्म हेच जगाचं निर्माण करणारं म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचं कारण आहे, हा दुसरा विषय। तिसरा विषय असा की त्या सगळ्यांचाच कर्मविपाकावर म्हणजे पुनर्जन्माच्या सिद्धांतावर विश्वास आहे, ते पूर्णपणाने मानतात। साधना सर्वांनी मान्य केली आहे, मोक्ष सर्वांनी मान्य केला आहे। आपण जे पुनरावर्तन म्हटलं ना म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत तो सर्वांना मान्य आहे। बाकी त्यांना एकमेकांचं काहीही मान्य असो की नसो, प्रत्येकजण एवढ्या गोष्टी फक्त मान्य करतो, मग प्रत्येकजण आपापल्या परीने जे आपल्याला वाटतं ते आपली भूमिका म्हणून मांडतो आणि वाटतं ते म्हणजे मनास येईल ते नाही आहे, ते सिद्धच करावं लागतं। आणि दुसरं आपण आत्तापर्यंत पुन्हा पुन्हा प्रस्थानत्रयी असं बोलत राहिलो की त्यामध्ये ही जी तीनही प्रस्थानं आहेत या तीनही प्रस्थानांचा विषय आपल्याला माहिती आहे की एक उपनिषद आहेत, दुसरी ब्रह्मसूत्र आहेत आणि तिसरी गीता आहे। या प्रस्थानांच्यापैकी ब्रह्मसूत्रावर त्या आचार्यांना भाष्य करावं लागतं, कारण ब्रह्मसूत्रामध्ये जे विषय मांडलेत त्याच्यामध्ये समन्वय आहे, त्याच्यामध्ये अविरोध आहे, त्याच्यामध्ये साधना आहे आणि फल आहे, असे 4 अध्याय आहेत। आणि ह्या 4 अध्यायांच्यामध्ये
मांडणी करताना ब्रह्माचं निर्विवादपण सिद्ध करावं लागतं. कोणतंही तत्त्वज्ञान समजा अवलंबलं तर त्यांना सिद्ध करून द्यावं लागेल. आम्ही ब्रह्माला या रूपामध्ये मानलं. आता समजा जैन दर्शन आहे, जैन दर्शनांच्यामध्ये तीर्थंकरांना मानलं जातं. तर आता तीर्थंकर हे आमच्या दृष्टीने ब्रह्मस्वरूपच आहेत हे सिद्धच करावं लागतं. दुसरं, सगळे भक्ती आचार्य आहेत. या सगळी भक्ती आचार्यांनी पुरुषोत्तम किंवा भगवान श्रीकृष्ण यांना आपलं आराध्य तर मानलंच आहे, पण त्यांना पूर्ण पुरुषोत्तम म्हणजे पूर्ण उत्तम पुरुष म्हणून त्यांना स्वीकारून तेच परमात्म तत्त्व आहे असं पण मान्य केलं आहे. त्यामुळे अडचण अशी आहे की हे भक्ती आचार्यांना जर शंकराचार्यांच्या बरोबर तोंड द्यायचं असेल तर त्यांना आपली बाजू सिद्ध करावी लागते की आम्ही ज्या कृष्ण परमात्म्याला अंतिम तत्त्व असं मानलं आहे ते आम्ही सिद्ध कसं करू शकतो, ते आम्हाला कसं सिद्ध प्रत्येकाला, एवढंच नाही तर शंकराचार्यांना सुद्धा उपनिषदामधली, ब्रह्मसूत्रामधली आणि गीतेमधली काही ना काही वाक्य प्रत्येकाला अडचणीत आणणारी आहेत आणि प्रत्येकालाच आपला सिद्धांत सिद्ध करताना ह्या सगळ्या अडचणींना तोंड देतच पुढे जावं लागतं. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग आपल्याला जो बघायचा आहे, आपण तत्त्वज्ञान बघणार म्हणजे कोणाच्या आधाराने बघणार, आपण तत्त्वज्ञान बघणार म्हणजे कसं बघणार. आता शंकराचार्यांच्या बाजूने पाहायचं, रामानुजाचार्यांच्या बाजूने पाहायचं का थेट शेवटी मध्वाचार्य वल्लभाचार्यांच्या बाजूने पाहायचं. प्रश्न असा आहे की आज जे आपण बाहेर हिंडतो फिरतो, गीतेचा वरची प्रवचन ऐकतो, लोकांच्याकडनं पुष्कळ सीडीज बघतो, कॅसेट्स बघतो, भागवत ऐकतो, अनेक कथा ऐकतो, अनेक प्रकाराने तत्त्वज्ञान ऐकतो. ते काय ऐकतो, कुणाचा संप्रदाय ऐकतो, आपण तत्त्वज्ञान कोणत्या स्वरूपामध्ये ऐकतो, आपण कोणत्याच भूमिकेतून ऐकत नाही. आपल्याला अशी कोणाची एक ठोस भूमिकाच नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला ज्या शंका येतात ना त्या शंकांचं कारण तेवढ्याच करताय. कारण अमुक एक व्यक्ती अमुक एका पद्धतीने विषय मांडते आणि ती सांगते की बाबा ईश्वराचं स्वरूप असं आहे, ती सांगते बाबा उपासनेचं स्वरूप असं आहे. आता भगवान रजनीशांनासुद्धा काय कमी त्यांच्या मागे म्हणजे अनुसरणारे लोक होते. शिष्य म्हणायचं का नाही आपल्याला माहीत नाही, पण त्यांचाही संप्रदाय त्यांना वाढवता आलाच की नाही. आता वास्तविक पाहता त्याला संप्रदाय म्हणायचा काय म्हणायचं, पण तरीसुद्धा माणसं जाऊ शकतात. अशीच अनेक प्रकारची जर आपण संप्रदायकांची बाजू पाहत गेलो तर त्या प्रत्येकाला कुणी ना कुणीतरी अनुसरणारं आहे. आता जशी काळी वस्त्र घालून उत्तरेमध्ये लोक फिरतात आणि त्याला ते अय्यास्वामी वगैरे दक्षिणेकडे जसे आहेत काळी वस्त्र घालून, तसे तिकडे उत्तरेत सुद्धा लोक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांचे संप्रदाय उभे राहिलेले आहेत. त्या संप्रदायांना स्थान आहे का, नाही आहे. त्या संप्रदायातले लोक काय करतात, ते कशा प्रकाराने तत्त्वज्ञानाचं आणि आपण कसा करतो. आपण विचारतो मग योगाचा अभ्यास करायचा का, हो योगच मोठा का भक्ती बरी का, ह्याच्यापेक्षा ज्ञानमार्गाने जायचं. कुणी म्हणतं छे छे आम्हाला कर्मकांड मुळीच मान्य नाही, आमचा कर्मकांडावर विश्वासच नाही. विश्वास आहे का नाही, तुमचा संप्रदाय कोणता, तुमचा विचार कोणता, तुमची भूमिका कोणती, हे निश्चित करायला तुम्ही तत्त्वज्ञान कुठे निश्चित केलं आहे. आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा आम्ही असंच ज्याला इकडे तिकडे जे योग्य वाटेल ते, जसं बरं वाटेल तसं, त्याचं फार सामान्यीकरण त्यांच्या मनास येईल त्या पद्धतीने त्यांनी केलेलं असतं आणि ते सामान्यीकरण आम्ही ऐकत असतो. शास्त्रामध्ये तसं नसतं. जेव्हा आपण शास्त्राचा अभ्यास करत जातो त्यावेळी ह्या अभ्यासामध्ये कसंही विषयाचं प्रतिपादन हे चालू शकत नाही. त्याला नियमाने, आता तुम्ही फिजिक्सच्या विषयामध्ये जर मी बायोलॉजीच घालीन म्हटलं तर कसं चालेल. फिजिक्स म्हणेल आम्हाला आमचाच विषय शिकवा. गणितामध्ये जर आम्ही संगीत घालू म्हटलं तर कसं चालेल, चालणारच नाही. जो तो विषय ज्या त्या पद्धतीने शास्त्रीय पातळीवरच चालतो आणि त्याची आपल्याकडे कुठल्याही प्रकारे भूमिका राहिली नाही. का नाही राहिली,
त्याचं कारण असं आहे की हा शास्त्रीय जो वेदांत आहे हा वेदांत प्रक्रियांचा वेदांत आहे. याच्यामध्ये वेदांताच्या प्रक्रिया असतात, त्याची मांडणीची एक पद्धत असते, त्याची भूमिका जी आपण पहिल्या दिवशी बघितली की पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष करतात, पण त्या पद्धतीने भूमिका मांडत असतानासुद्धा मांडणी एका पद्धतीने पुढे चालते. कसे आधार घेतले जातात, कसा विषय मांडला जातो, कसा विषय सिद्ध केला जातो, कसा पूर्वपक्ष रचला जातो. पूर्वपक्ष म्हणजे विरोधी पक्ष आपल्या, आणि त्या विरोधी पक्षाला आपण आपल्या लिखाणाने आपल्या भूमिकेतून कसं तोंड देतो, कसं उत्तर देतो, आणि मग एक संप्रदाय, एक भूमिका, एक विचार, एक पद्धती निश्चित होते. त्या निश्चित झालेल्या पद्धतीप्रमाणे मग लोक ब्रह्मसूत्र वाचायचं सूत्र हीच आहे. पण जेव्हा मध्वाचार्यांकडे वाचतील तेव्हा त्यांच्या पद्धतीने वाचतील, जेव्हा शंकराचार्यांकडे वाचतील तेव्हा त्यांच्या पद्धतीने वाचतील, रामानुज त्यांच्या पद्धतीने वाचतील, आणि ते तत्त्वज्ञान ते सांभाळतील. आता आपण कसे अभ्यासतो? आता ह्या सगळ्या प्रक्रियांचा वेदांत जो आहे तो आमच्याकरता जेव्हा वेदांत खुला झाला आहे तेव्हा प्रक्रिया संपल्याच. त्याच्यामध्ये आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो सिद्ध करण्याची गोष्ट संपूनच गेली, आणि त्यामुळे ज्याला जे मांडायचं आहे तो त्याच्या मनास येईल ते मांडू शकतो. म्हणूनच भगवान रजनीशांचं तत्त्वज्ञान उभं राहू शकतं. कसं उभं राहू शकेल? नाही तर हे असं कोणतंही तत्त्वज्ञान कोणाच्या आधारावर उभं राहणार? ते तत्त्वज्ञान सिद्ध केल्याशिवाय उभंच करता येत नाही, त्याला सिद्धच करावं लागतं. आणि त्यामुळे आज पंचायत अशी आहे की आज आम्ही काय अभ्यासतो, आम्ही काय वाचतो, आम्हाला कोण काय सांगतो, हे सगळं फक्त चालवून घेणे हा प्रकार आहे. आपण आपलं ऐकत असतो, यांचं हे बोलणं चांगलं वाटलं आणि ते आम्हाला योग्य आहे का? योग्यच आहे. कारण आम्ही जेव्हा तत्त्वज्ञान त्याच्या शास्त्रीय भूमिकेतून समजून घेणार नाही तेव्हा तत्त्वज्ञानाचा आम्हाला उपयोग किंवा तत्त्वज्ञानाचा अभ्यास आम्ही कसा करायचा? आमच्या आयुष्यामध्ये व्यवहार करताना यातलं काय उपयोगाला येईल याच्याकरता करायचं. कारण त्याच्याशिवाय त्याचं स्वरूप शिल्लक राहिलं नाही. जसं पहिल्या दिवशी किंवा कधीतरी मी बोलले असेन की आजची जी सायकॉलॉजी आहे त्या सायकॉलॉजीमध्ये जेव्हा पॅरासायकॉलॉजी म्हणून जेव्हा त्याच्यात एक शाखा विकसित व्हायला लागली त्याबरोबर काय झालं? त्या विषयामध्ये पूर्वीपासून चालत आलेले जे विषय आहेत संशोधनाचे ते विषय सगळे एक 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 सोडावे लागले. कारण का? ते सापडे ना म्हणून, ते कळे ना म्हणून. जरा थोडं विस्ताराने आपल्याला हा विषय समजावा म्हणून जर आपण बघितलं तर पहिल्यांदा प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्या लोकांनी त्याचा विचार करायला सुरुवात केली की काय बॉ हे आत्मा नावाचं प्रकरण काय आहे? शरीराच्या पलीकडे जाऊन आत्मा नावाचं काहीतरी प्रकरण आहे. मग जे आहे ते प्रकरण काय आहे? त्या प्रकरणाचा शोध घ्यायला गेले तेव्हा त्यांना कळलं की हा आत्मा कुठे राहतो, कसा राहतो, काय करतो, त्याचं सामर्थ्य काय, त्याची कार्य करण्याची पद्धती काय, आपल्याला कशाचंच उत्तर देता येत नाही. त्याच्यामध्ये जेव्हा 300 वर्ष गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा विषय आपल्याला सुधारणारा नाही आहे, सोडून द्यावा. म्हणून त्यांनी त्या आत्म्याला सोडून दिलं. मग म्हणाले आपल्या जवळचा विषय कोणता आहे? मन. मनाला धरू. मग मन काय करतं, कुठे राहतं, कसं असतं, मनाला काय वाटतं, ह्या सगळ्याचा विचार सुरू झाला. त्याही विचारामध्ये त्यांना मन कुठंच सापडलं नाही. तोपर्यंत 19वं शतक आलं तरीसुद्धा मनाचा शोध लागला नाही. मग त्यांना एकच गोष्ट कळली की मनामध्ये जाणीवा आहेत, एक सबोध जाणीवा आहेत, आणि त्या ज्या जाणीवा आहेत त्या आम्हाला सुख दुःख ह्याची जाणीव किंवा ह्याचा भाव किंवा ह्याच्यामुळे येणारा अनुभव देणारे आहेत. ठीक आहे, पण जेव्हा या सबोध म्हणजे कॉन्शियस एक्सपिरियन्सेस, प्रत्यक्ष देहाला जगाशी व्यवहार करताना येणारा अनुभव, तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलून क्लिष्ट नाही करायचा, पण द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा जग बघणारा आहे, जग हे त्याचं दृश्य समोर आहे ज्याचं दर्शन घ्यायचं आहे, आणि त्याचा घेतलेला अनुभव आहे. मनुष्याला एखाद्या स्थानावर जाताना खूप आनंद झाला आहे कारण त्यांनी आपला सत्कार केला, पण त्याच जागेवरती जेव्हा वेडवाकडं बोलल्यामुळे पुन्हा सभेमध्ये बोलावून त्यांना मार खायची वेळ येते तेव्हा ती जागा बरी वाटते का? कारण झालेलं आहे ना.
कॉलेजेसमधनं अनेक सभांमधनं लोक जेव्हा सरळ काही बोलतात तेव्हा त्यांचा सत्कार होतो. काही वेडावाकडं बोलायला लागले की त्यांना मारामारी होते आणि त्यांची मारझोड झाली की पुन्हा तिथनं जायला तयार होत नाहीत, त्या पक्षाशी बोलायला तयार होत नाहीत, त्या लोकांच्या समोर यायला तयार होत नाहीत. म्हणजे काय अनुभव आहेत? एकच गोष्ट आहे, एकच माणूस आहे, एकच प्रसंग आहे, एकच विषय आहे. प्रत्येक वेळी अनुभव वेगवेगळे असतील, पण मनुष्याला कधी सुखाचा नाही तर कधी दुःखाचा अनुभव येतो, कधी आवडणारा येतो नाही तर कधी न आवडणारा अनुभव येतो. ह्या अनुभवाला त्यांनी मान्य केलं की ह्या सबोध जाणीव आहेत आणि हा अनुभव बाजूला केला फ्रॉइडनी. फ्रॉइड म्हणाला, छे हो, तुम्ही ह्याच्या पुढे चला, कारण नुसत्याच सबोध जाणीवा नाहीत, अबोध जाणीवा आहेत, सबकॉन्शियस एक्सपिरियन्सेस, की आमच्या अंतर्मनाचा काही शोध घ्या आणि त्या अंतर्मनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा ते जे काही साठवलेलं आहे त्याला पण जाणून घ्या, त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. असं म्हटल्यानंतर त्याला जाणायचं, तो म्हणतो की तो प्रांत जास्त मोठा आहे, पण तो तरी कुठे मिळाला? त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चालतं आहे ते पण कळेना. त्याच्यातही वर्ष गेली. मग त्या वॉटसननी असं म्हटलं आहे की शेवटी हे शास्त्र वर्तनावर आलं, बिहेवियरल सायन्स. म्हणजे मनुष्य कसा वागतो. आत्ता उठला नाही, एक सणसणीत दुसऱ्याच्या तोंडात मारली, याचा अर्थ याला आता भयंकर राग आला आहे. यांनी दुसऱ्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, याचा अर्थ याचं फार मनामध्ये त्या व्यक्तीच्या विषयीचं प्रेम उफाळून आलं आहे. झालं. एवढ्या अनुभवावरती ती संबंध मानसशास्त्राची प्रक्रिया उतरली. मग तो वॉटसन म्हणतो की ह्या शास्त्राने पहिल्यांदा आत्मा गमावला, मग मन गमावलं, मग जाणीवा गमावल्या आणि आता हे आणि वर्तन. त्यांनी मग आता हे शास्त्र जे आहे ते केवळ वर्तनाचं शास्त्र होऊन राहिलेलं आहे. तसं आहे आज आम्ही जे तत्त्वज्ञान म्हणून ऐकतो त्या तत्त्वज्ञानाने आधी मूळ ग्रंथांचा अभ्यास गमावला. की आम्ही जेव्हा तत्त्वज्ञान म्हणून ऐकायला येतो तेव्हा आम्ही ही प्रस्थानत्रयी वाचलेली असते का? नसते. आम्हाला माहीत नसतं की सगळी उपनिषदं काय आहेत, उपनिषदांनी काय म्हटलं आहे. आम्हाला माहीत नसतं ब्रह्मसूत्रांनी काय म्हटलं आहे, आम्हाला माहीत नसतं गीतेनी काय म्हटलं आहे. हे आम्ही पहिल्यांदा बाजूला केलं. हे बाजूला केल्यानंतर तो वेदांत टिकण्याकरता आणि वेदांतामध्ये तर्कनिष्ठपणाने स्थिर राहण्याकरता आवश्यक असणारी वेदांताची प्रक्रिया आम्ही सोडून दिली. का सोडून दिली? त्याचं कारण ह्या शास्त्रीय पद्धतीने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत राहिलो तर समाजापर्यंत पोचणारच नाही. म्हणून ती प्रक्रिया आम्ही आधी बाजूला ठेवली. विशिष्ट वर्गांनी सांभाळावी, सामान्य माणसाच्या करता ते होणे नाही. मग सामान्य माणसाकरता काय आहे? सामान्य माणसाकरता संतांनी तत्त्वज्ञान मांडलं. त्यांनी सगळं सोपं केलं. त्यांनी सगळे शास्त्रीय सिद्धांत, सगळ्या भूमिका, सगळे विचार, सगळ्या प्रक्रिया, त्याचे सगळे नियम, ह्या सगळ्या नियमांच्यामधून अगदी सोपं, सुटसुटीत, सरळ, रसवाही असं आम्हाला समजेल असं तत्त्वज्ञान मांडायला सुरुवात केली. आणि त्यामुळे ते संत कसे आहेत? ते संत पुन्हा आपल्या अनुभूतीने संपन्न आहेत. ज्यांनी ईश्वराचं दर्शन घेतलेलं आहे, ज्यांनी ब्रह्माला पाहिलं आहे, जाणलं आहे, अनुभवलं आहे, त्याच साधू संतांनी हे विषय मांडले. ह्या साधू संतांपर्यंत हे विषय मांडायला कसे आले? हे पाचही आचार्य, शंकराचार्यांपासून मध्वाचार्यांपर्यंत, म्हणजे शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, सगळेच्या सगळे आचार्य जेव्हा तत्त्वज्ञानाची चर्चा करतात तेव्हा ते आपला प्रक्रियांचा वेदांत सांगतात. आणि जेव्हा समाजात आमच्याकरता येतात तेव्हा आमच्यासारखं सोपं सोपं बोलतात. पण बोलणारे कोण आहेत? ते आहेत. आता काय झालं आहे, बोलणारा कुणीही आहे आणि तो आम्हाला उपदेश करतो. फरक एवढाच आहे की कुणीही त्याच्या मनास येईल ते, म्हणजे प्रमाण कोण? स्वतः प्रमाण, तोच प्रमाण आहे, त्याला वाटतं म्हणून तो बोलतो. हे लोकांच्या उपयोगाचं आहे, हे लोकांच्या हिताचं आहे असं कोणी पाहत नाही. त्याला वाटतं हो तुम्ही आमच्याकडे आलात की तुम्ही पुष्कळ, तुम्हाला जे जे पाहिजे आहे ते मिळवाल, तुम्ही आमच्याकडे आलात की तुम्हाला काळजी करायचं कारण नाही, तुमचा मोक्ष ठेवलेलाच आहे.
कारण आम्ही तुमच्याकरताच आहोत, तुम्हाला आणखीन काय करायचं आहे. आमच्याकडे कर्वे रोडला आमच्या बेलसर यांच्याकडे एक बाई येत होत्या ना, मी अनेक वेळा हा प्रसंग सांगितला आहे. त्या मला म्हणाल्या, बाई तुमच्या प्रवचनाला मी येते. म्हणजे काय? मी म्हटलं हो, खरं तुम्ही वयाने मोठ्या आहात, आलात नाही आलात तरी चालेल, काय बिघडलं. तसं नाही म्हणल्या, मी आपली गंमत, काही त्याच्यात तुमच्या प्रवचनाला येऊन काही ऐकायचं आहे बघायचं आहे असलं काही नाही आहे. मग म्हटलं कशाला वेळ घालवता. नाही म्हणाल्या, तसं नाही, आपलं मला वाटतं म्हणून मी येते, पण तुम्हाला मी सांगते की म्हणाल्या आम्हाला सांगितलं आहे की आमचा मोक्ष आहे ना तो आम्हाला मिळालेलाच आहे. हां, पण तो काय आमच्या गुरूंनीच आम्हाला सांगितलं तुम्हाला मोक्ष मिळालेलाच आहे. मग म्हटलं एवढं सगळं पक्का असताना म्हणाले मी तुम्हाला तेच सांगते, मी गंमत म्हणून काय येते, कारण मला एकदा खात्री झाली की मग मी घरी जाईन. आमच्या डॉक्टरांना विचारलं, आमचे डॉक्टर म्हणले या असल्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नाही आहेत. मग म्हणाले तुमच्याकडे प्रश्न विचारायला मी आले. म्हटलं काय प्रश्न आहे. अहो म्हणाले आमच्या गुरूंनी माझी कुंडलिनी आमची सगळ्यांची जागृत केली, आमची कुंडलिनी जागृत झाली, त्यामुळे आम्हाला मोक्ष नक्की आहे. म्हटलं मग आता अडचण काय आहे. त्या म्हणाल्या एकच आहे, मला स्पॉन्डिलोसिस आहे, त्यामुळे माझी कुंडलिनी जर वाकडी झाली आणि ती जर वर जाऊन पोचली नाही तर काय करायचं. अहो म्हटलं तुमची कुंडलिनी राहते कुठे, आत का पाठीवर. कारण तुमच्या पाठीला बाकाला ना, त्या मणक्यांना बाकाला, कुंडलिनी मणक्यावर आहे कुठे. तुम्हाला झालं काय. आता सांगा मला की काय सांगावं, काय ऐकावं आणि काय त्या माणसांनी आपले ग्रह करून घ्यावेत. आणि हे काही सांगण्याकरता नाही आहे, ही वस्तुस्थिती सांगते आहे. त्या व्यक्तीचं नावही मला माहिती आहे, त्या स्त्रीचं सगळंच मला माहिती आहे, माझ्याशीच संवाद केला आहे, दुसऱ्याशी पण नाही. त्यामुळे होतं कसं की स्वतः प्रमाणाने जेव्हा यायला लागतं समोर, संतांची परंपरा, प्रवचनाची गादी व्यासांची आहे. व्यासांनी आजपर्यंत या कलियुगाकरता जे पाथेय म्हणून दिलेलं आहे तत्त्वज्ञानाचं, तो जो त्या गादीवर बसतो तो तेच बोलतो का बोलत नाही, का तिसरंच त्याच्या मनाला येईल ते बोलतो. तसं बोलत असेल तर ही गादी त्याच्याकरता नाही. पण आम्ही त्याला नाकारत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. नाकारलं आम्ही पाहिजे की का हो, हे तुम्ही बोलता याचा आधार काय आहे सांगा ना. हे आम्ही स्वीकारतो म्हणून त्यांचं फावतं. हा एक भाग. दुसरा भाग असा की हे जे तत्त्वज्ञान आहे हे कीर्तनातून सांगतो, प्रवचनातून सांगतो, कशातून सांगतो, हे सांगताना जर संतांच्या पद्धतीने प्रक्रिया दूर करून सोप्या शब्दात मांडायचं आहे, तर संतांनी ज्या व्यासांना अनुसरलं आहे त्यांचं भाष्य तरी तुम्ही अनुसरता का, त्यांची भूमिका तरी तुम्ही अनुसरता का. म्हणजे पर्यायाने संतांची तरी भूमिका स्वीकारता का. ती भूमिका त्याच्याशी प्रामाणिक राहा. आता कुणाला प्रवचन ऐकायचं आहे मला सांगा, आता कुणाला कीर्तन ऐकायचं आहे मला सांगा, नकोच आहे. कारण कीर्तन आणि प्रवचनामधून जो पारंपरिक विचाराला धरून मांडलेला विषय आहे तो विषय आजच्या मुलांना आवडत नाही. त्या मुलांना अगदी 5-10 मिनटं काहीतरी एखादा छोटासा त्यांच्या गुरूंनी सांगितलेला विषय, मग नाच आहे, गाणं आहे, उडणं आहे, कुठे काय काय त्या देवळांची डेकोरेशन्स आहेत, कुठे उत्सव आहेत, महोत्सव आहेत, कुठे त्या गुरूंच्या वेगवेगळ्या लोकांबरोबर घेतलेल्या मुलाखती आहेत, तत्त्वज्ञान कुठे. त्यामुळे आपल्यापुढे आज आपण जेव्हा एखादं तत्त्वज्ञान शिकायला बसतो तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी मागे ठेवायची आहे आपल्याला, की ह्या सर्व पार्श्वभूमीवरती जेव्हा एखादा ग्रंथ आम्ही समजून घ्यायला उभे राहतो तेव्हा आम्ही काय समजून घेतो. आज आमच्यासमोर तत्त्वज्ञानाच्या मांडणीची पद्धत ही संत परंपरा आहे. आज आमच्यासमोर शास्त्रीय परंपरा नाही. पण शंकराचार्यांची भूमिका काय, रामानुजांची आम्हाला कळली तर पाहिजे ना. त्याच्याशिवाय आम्ही हे सगळं समजून घेताना आम्ही कुठेतरी उभे राहिलेले पाहिजे ना. आणि ह्या सर्व लोकांनी कशा करता हे सगळं तत्त्वज्ञान मांडलं हेही आमच्या लक्षात आलं पाहिजे. जसं शंकराचार्यांनी 5 आचार्य भारतभरामध्ये निर्विवादपणे प्रमुख आचार्य म्हणून मानले जातात तत्त्वज्ञानामध्ये. त्यात या 5 आचार्यांपैकी एकटे शंकराचार्य हे परब्रह्माला निर्विशेष आणि निर्गुण मानतात. कोणतीही विशेषता आमच्या लौकिकाच्या दृष्टीने
परमात्म्याच्या ठिकाणी नाही. निर्विशेष आणि निर्गुण हे स्वरूप परमात्म्याचं आहे आणि कैवल्य हे फक्त ज्ञानानेच मिळतं. ही भूमिका एकट्या शंकराचार्यांची. इकडे उरलेले जे 4 आचार्य आहेत ते आचार्य म्हणतात की परमात्मा हा सगुण आणि सविशेष आहे आणि त्याचं सगुण रूप जे आहे ते पुरुषोत्तम. गीतेने जे सांगितलेलं आहे, उत्तम पुरुषस्त्वदन्य. हा क्षर आणि अक्षराच्या पलीकडे गेल्यानंतर परमात्म्याचं जे वेगळं उत्तम स्वरूप आहे ते स्वरूप हे परमात्म स्वरूप आहे. आणि ते स्वरूप आम्ही कशात पाहतो? भगवान श्रीकृष्ण, की जो ह्या पृथ्वीतलावरती साक्षात अवतरला. परमात्मा जर ह्या पृथ्वीतलावर अवतरू शकतो तर तोच आमचा आराध्य दैवत आहे. आणि आमचा साधन मार्ग कोणता आहे? आमचा साधन मार्ग जो आहे तो भक्ती हा आहे. त्या परमात्म्याची भक्ती करावी. मग आता प्रश्न येईल, परमात्मा जर मुळात निर्गुण निराकार आहे तर त्या सगुणाची भक्ती करून तुम्ही मोक्ष कसा साधणार? संतांची भूमिका अशी आहे की भक्ती करता आलंबन सगुण सविशेषाचंच आहे, परंतु जो अनुभव आहे, जी अनुभूती आहे, ती अनुभूती मात्र निर्गुणाची आहे. म्हणून आपण पहिल्या दिवशी जे बोललो ते 4-2 वेळा आपण पुन्हा पुन्हा घेतलं की त्या विषयाचा संदर्भ आपल्या लक्षात राहतो. तो म्हणजे आपण ज्ञानदेवांचं उदाहरण घेतलं की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. की निर्गुणाला वेगळं बघायची आम्हाला गरजच नाही आहे, कारण ते निर्गुण निर्विशेषच आमच्यासमोर सगुण साकार होऊन भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे. हा जो कृष्णचंद्र भगवानाचा विग्रह आहे तो विग्रह म्हणजे पूर्ण परब्रह्मच आहे. बस एवढी एकच भूमिका आपल्याला पुरेशी आहे. सगळ्यांना वेद मान्य आहे, आपल्याला भांडण करायचं कारण नाही. सगळ्यांना पुनर्जन्म मान्य आहे, कोणाला कोणाशी भांडण करायचं कारण नाही. सगळ्यांना मोक्ष मान्य आहे, कुणाला कुणाशी वाद घालायचं कारण नाही. सगळ्यांना साधना केल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही हे मान्य आहे. साधनेशिवाय काहीही होत नाही आणि चित्ताच्या शुद्धीकरता साधना आवश्यकच आहे, सगळ्यांना मान्य आहे. आता हे सर्व विषय आहेत, हे सर्व जर सर्वांना मान्य आहेत तर आता फक्त त्यांच्या भूमिका आहेत. त्या भूमिकांमधली जी भूमिका ज्याला आवडेल त्या भूमिकेतून तत्त्वज्ञान समजून घ्यावं अशी धारणा आहे. आता आपण आपल्या ठिकाणी जी भूमिका धरली आहे ती काय म्हणून शंकराचार्यांची घेतली? मग तुमचं काय इतर संतांशी शत्रुत्व आहे का? नाही. सगळेच आचार्य आहेत आणि सगळेच आचार्य संत आहेत आणि सगळे संत समर्थांनी म्हटल्याप्रमाणे संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. ते स्वरूपाच्या ठिकाणी एकच आहे. म्हणजे माझे सद्गुरू तर नेहमी म्हणत असत की आपण जर कल्पना केली की वरती बसून कधीतरी एकदा शंकराचार्यांपासून मध्वाचार्यांच्यापर्यंत गप्पा मारल्या असतील तर ते म्हणाले असतील, काय करणार हो, खाली जाऊन आम्हाला द्वैतच मांडावं लागलं, त्यामुळे तुमच्यावरती आरोपावर आरोप आम्ही करतच गेलो. शंकराचार्य म्हणतील, अहो असू द्या हो, हे रामानुज वगैरे सगळे माझ्यासारखं मानतात ना अद्वैत, ते तरी कुठे माझ्यासारखं बोलतात, पण काय फरक आहे आपल्यामध्ये? काही नाही. त्यांच्यामध्ये काही फरक आहे, त्यांच्या भूमिका काही भिन्न आहेत असं मानण्याचं सगळे आपल्या ठिकाणी एकच आहेत. फक्त आमच्याकरता म्हणून ज्या भिन्न भिन्न भूमिका त्यांनी समोर ठेवल्या आहेत त्या केवळ रुचिनाम वैचित्र्यातच आहे. रुची वैचित्र्याकरता मनुष्याला जे आवडेल, व ती शंकराचार्यांची भूमिका झेपली नाही तर मध्वाचार्यांना सांगायलाच पाहिजे की बाबा सगळं तसंच आहे, हे जगसुद्धा सत्य आहे, घाबरू नको, या जगातलं काही संपत नाही, राहील इथे. तुझ्या मुलाला संपत्ती ठेवली आहेस ना, तो उपभोगेल, तुझ्या 7 पिढ्या उपभोगतील, तू काही काळजी करू नको. तो म्हणतो चला बरं आहे. कारण समाधान कशात आहे कुणाला, ते समाधान त्याला द्यावंच लागेल आणि शेवटी त्या समाधानात जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत अंतिम स्थिती नाहीच आहे. असो, आपल्याला आता त्याच्यातही पडायला नको. आता आपण आपला विषय आचार्यांकडे नेऊ. आता आजपासून आपण ते आचार्य बघू. त्या आचार्यांच्यामध्ये आपण आता स्वीकारलेली भूमिका जी शंकराचार्यांची आहे ती का, असं आपण जेव्हा म्हटलं तेव्हा आपण आत्ता त्याचं उत्तर दिलं की संतांनीसुद्धा अद्वैत स्वीकारलं आहे. संतांनी जे स्वीकारलेलं अद्वैत आहे
ह्या पाचही आचार्यांच्यामध्ये ते कुठे ना कुठेतरी आहेत. तत्त्वज्ञान मांडणीतसुद्धा प्रत्येक संतसुद्धा अनेक गोष्टी धरून आपलं तत्त्वज्ञान मांडतात. संतांनी ह्या प्रक्रियांच्या मधून वेदांताला बाहेर काढलं आणि केवळ अद्वैतावरतीच आम्ही बोलतो असं नाही. द्वैताचे प्रमाण, द्वैताचे दृष्टांत त्यांनी दिले, उपनिषदांनी दिले. द्वासुपर्णा सयुजा सखाय सांगितलंच आहे. द्वैताचंच भूमिका आहे. द्वैताच्याच दृष्टांतांनी मनुष्याच्या जीवनाचं, जीव आणि परमात्मा यांचं रूपक समजावून सांगितलं. हे सगळं होत राहतं आणि तत्त्वज्ञान आपल्याला समजून घ्यायला लागतं. म्हणजे समजून घेताना मी द्वैती आहे आणि त्याची खेचाताण करून मी द्वैताचंच प्रतिपादन करीन. मी शांकर मताचा आहे, मी खेचाताण करून शांकर मताचंच प्रतिपादन, काही असं वाटायचं कारण नाही. कारण आम्ही त्या कोणत्याच भूमिकेशी आमच्यासारखा सामान्य मनुष्य हा झगडा देऊ शकत नाही. त्यामुळे संतांनी त्या काव्यामध्ये, त्या अभंगामध्ये, त्या ओवीमध्ये, त्या भूमिकेमध्ये, त्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे, त्यांची आत्ताची इथे मांडणीची भूमिका काय आहे. तुकाराम महाराज कधी द्वैतपर अभंग लिहितात, कधी अद्वैतपर लिहितात, कधी साधनापर लिहितात, कधी सिद्धपुरुषाचे, तर कधी भगवंताशी एकरूप झालेल्या अद्वैत भावाचे. मग हे सगळे तुकाराम महाराज वेगळे का? हल्लीच्या साहित्यिकांच्या दृष्टीने वेगळे, कारण त्यांची अवस्था बदलत गेली आणि ते सुधारत गेले. तुकाराम महाराजांना सुधारावंही लागत नाही, बिघडावंही लागत नाही. ते आलेच आहेत खाली ह्या कार्याकरता. त्यामुळे भूमिका समजून घेण्याकरता एक काही अभ्यासाची, विचारांची, विवेकशीलतेची आवश्यकताच आहे. ती असलीच पाहिजे. त्याकरता आपण आता हा तास, पुढचा तास आपण अशाकरता खर्ची घालणार आहोत की प्रत्येकजण काय भूमिका मांडतो आणि ती कशी मांडतो, ती का मांडतो. प्रत्येक आचार्यांची भूमिका आपल्यासमोर येते. प्रत्येक तत्त्ववेत्याची, तो तत्त्ववेत्ता तीच भूमिका का स्वीकारतो, त्याला काय पटलेलं असतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला कळतं यातलं आपल्याला काहीच कळत नाही. आपण यातलं काहीच मांडू शकत नाही. फक्त आपल्याला जर तत्त्वज्ञान समजून जर साधना करायची असेल तर साधनेकरता काय उपयुक्त आहे ते घ्यावं. आपल्याला जर, मी नेहमी म्हणते की आम्हाला ब्रेन फूड म्हणून पाहिजे, आम्हाला आमच्या बुद्धीला खाद्य पाहिजे की काय तर्क उभे करतात, कसं एकमेकांच्यावरती, त्यांच्या मतांच्यावरती हल्ला करून आपलं मत सिद्ध करतात, आपलं मत सिद्ध करण्याकरता कसा तर्क मांडला जातो, ह्याचा अभ्यास करायची ज्याला आवड आहे त्यांनी जरूर करावी. असं काही नाही आहे. सगळं तत्त्वज्ञान खुलं आहे, सगळ्या भूमिका खुल्या आहेत. आणि अभ्यास करता करता कुणाला तरी कोणतं तरी तत्त्वज्ञान आवडेल, नाहीतर एखादा म्हणेल यात काही अर्थ नाही, हा काथ्याकूट आहे, सोडून दे. कारण जगामध्ये कोणताही तत्त्ववेत्ता, कोणताही पंथ, कोणतीही भूमिका, कोणताही धर्म हा कुणा व्यक्तीवर अवलंबून नाहीच आहे. हा त्या त्या व्यक्तीला जे जाणवलं ते त्यांनी आपल्या मनास वाटलं, अनुभवाला आलं ते त्यांनी मांडलं. त्याची मांडणी फक्त योग्य का अयोग्य ती काळाच्या म्हणजे कसावरती म्हणा किंवा निकषावर म्हणा, ती टिकते की नाही हा एवढाच प्रश्न आहे. कारण त्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांना काही अर्थ आहे की नाही, की जर आमच्या धर्मामध्ये आला तरच तो जिवंत राहील, जर तो आमच्या धर्मामध्ये नाही आला तर त्याला मारून टाकू. आमच्याप्रमाणे जो निर्गुणाचा उपासक असेल, निर्गुणाचा का म्हणायचा, कारण खरं ते निर्गुणाचे उपासकच नाहीत. समोर भिंतीपुढे नमाज पडल्यावर तिथं कृष्णाचा फोटो ठेवला तर काय बिघडलं, नमाजाला भिंत आहेच ना, मग आमचा कृष्ण आहे काय बिघडलं. हे काही खरं नव्हे. परंतु ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांचा विचार आपण करत गेलो तर आपल्या लक्षात येतं की ह्या सर्व भूमिका या जेव्हा आग्रही होतात की आम्हाला सोडून जो राहू शकतो तो जगात जिवंत राहायलाच अधिकारी नाही आहे, असा धर्मच असू शकत नाही, असा विचारच असू शकत नाही की जगातले सगळेच लोक एकाचे अनुयायी होतील आणि जर अनुयायी न होतील तर ते जिवंत राहणार नाहीत, असं होऊ शकत नाही. पण आज जगामध्ये हे दोन्ही धर्मांनी आपला जो भयंकर आग्रह राबवला, एका हातात कुराण, एका हातात बायबल,
दुसऱ्या हातात तलवार, लोकांना संपवत निघाले. पण हे सगळे धर्मसुद्धा किती काळ टिकतील, किती काळ चालतील, कारण ते कुठल्याच तत्त्वज्ञानावर उभे नाही आहेत. दुर्दैव असं आहे का हा अत्यंत प्रशस्त पायावर उभा राहिलेला जो वैदिक धर्म आहे, त्या धर्माला मात्र बाहेरच्या धर्मियांनी किती चॅलेंज करावं, किती आव्हान द्यावं, किती त्याच्यावरती हल्ले करावेत, त्यापेक्षा दुर्दैवाने आमचा हिंदू समाजच त्याच्यावर जास्त हल्ले करतो. आम्हाला बाहेरचा शत्रू नाहीच आहे, आम्हाला अंतर्गतच शत्रू आहे. अर्थात आम्हाला तो शत्रू वाटतच नाही, आम्हाला त्याची दया येते. तुकाराम महाराजांच्या शब्दात आपल्याला आजही वाटतं, आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा, संतांना तर येतेच, बुडत हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो म्हणे, की अरे इतकं जगात फिरून आल्यानंतरसुद्धा, जगात काही अर्थ नाही हे कळल्यानंतरसुद्धा, जगभरात एकही धर्म ह्याच्यासारखा मोठ्या तेजानी आणि दिमाखानी कुठं दिसत नाही हे बघूनसुद्धा जर मनुष्याला त्याला नावच ठेवावं असं वाटतं, त्याच्यासारखं दुर्दैव नाही. की केवळ त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारची चमत्कारिक अशी स्पर्धा आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. असो, या गोष्टींशी आपल्याला मतलब नाही. आपल्याला मतलब एवढाच आहे की आपल्याला आचार्य किती समजू शकतात किंवा किती स्मरणात ठेवता येतात, आणि आचार्यांच्या भूमिकेमधून आणि सर्व आचार्यांच्या भूमिकेमधून संतांनी या ब्रह्मसूत्राला कसं उभं केलं आहे, काय वळण दिलं आहे, कसं समजून घ्यायचं आहे, तो विषय आपल्याला बघायचा आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा शंकराचार्य जन्माला पण पहिल्यांदाच आलेत, आणि शेवटी वेदांतामध्ये सुद्धा अंतिम स्थिती उपनिषदांचा विचार केला तरीसुद्धा अद्वैतामध्ये परिणत होते. कारण एकोहम बहुस्याम प्रजाये, तो एकटाच आहे, मुळामध्ये नामरूपामध्ये प्रकट व्हावं असं त्याला वाटलं आहे. म्हणजे भूमिका मुळात तो एकटा हीच खरी, मुळात तो निर्गुण निराकार आणि मग तो सगुण साकार झाला. ही प्रक्रिया खाली उतरवत न्यावीच लागते. असो, आपण आता त्या कशाच्याच फार भानगडीत न पडता आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये तो परमात्मा कसा आहे, शंकराचार्यांनी त्या परमेश्वराला जे परब्रह्म आहे त्याला काय म्हटलं आहे, ते शुद्ध, बुद्ध, नित्य, मुक्त आहे. या 4 लक्षणांनी एकातनं एक लक्षण काढून ते प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक शब्द येतनं आपण आत्तापर्यंत 2दा-3दा विषय घेतला की वाचारंभणं विकारो नामधेयम. बोलायला लागलं की शब्दाची मर्यादा ही तत्त्वज्ञानावर पडतेच. आपल्याला मूलभूत तत्त्वज्ञान शब्दात मांडता येत नाही, कारण तो शब्दाचा विषय नाही. मग लोक म्हणतील त्याला काय अर्थ आहे, तुम्ही आपलं काहीतरी म्हणता. आता काहीतरी म्हणता असं त्यांनी काहीही म्हटलं तरी त्याच्यावर ह्याच्याशिवाय दुसरं उत्तरच नाही. म्हणजे याच्याकरता पहाडांनी महम्मदाकडे यायची गरज नाही. ज्या दिवशी महम्मदाला पहाडाकडे जावंसं वाटेल त्या दिवशी तो येईल. आपल्याला खाली उतरायचं काही कारण नाही आहे, कारण तत्त्वज्ञानाची अंतिम सिद्धी हीच आहे. त्याला काही दुसरं मान्य करावं याची गरज नाही. आणि त्यामुळे आपल्या तत्त्वज्ञानामध्ये परब्रह्माचं स्वरूप सर्व आचार्यांनी जे मान्य केले आहे ते परमात्मा हा त्रिगुणाच्या पलीकडे आहे. या संपूर्ण आमच्या पंचज्ञानेंद्रियांनी प्राप्त होणाऱ्या सगळ्या ज्ञानांच्या पलीकडे आहे. म्हणून तो आधी निर्गुण आहे आणि दुसरा तो निराकार आहे. निराकार का स्वीकारला? कारण कोणत्याही आकारात त्याला जर आम्ही बंदिस्त केला तर त्याला मर्यादा घातली आम्ही. तो अमर्याद आहे, तो असीम आहे, म्हणून तो निराकार आहे. आता बाकीचे 4 आचार्य त्याचं काय सांगतात ते आपण तिथे बघायचं. आत्ता या क्षणी पुन्हा पुन्हा दुसरे आचार्यमध्ये नाही आणायचं, त्या आचार्यांचा विचार इथल्या इथे करून घ्यायचा. आता शंकराचार्यांनी हे परमात्म तत्त्व हे शुद्ध आहे, परमात्म तत्त्व हे स्थिर आहे, हे मुक्त आहे, हे अनंत आहे, हे निर्गुण आहे, हे निराकार आहे, अशा अनेक उपनिषदामधल्या विशेषणांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी मग सगुण साकार परमेश्वर मानला नाही का? मानला. त्यांनी कशाकरता मानला? त्यांनी एवढ्याकरताच मानला
की आपल्याला जेव्हा उपासना करायची आहे तेव्हा उपासना करण्याच्या वेळी परमात्म्याचं काहीतरी आलंबन पाहिजे. आणि उपासना कशाकरता करायची आहे? उपासना चित्तशुद्धीकरता करायची. म्हणजे चित्तशुद्धीकरता भक्ती करा, चित्तशुद्धीकरता तुम्हाला यज्ञ करायचे तर करा, चित्तशुद्धीकरता तुम्हाला उपासना करायची तर करा. पण शंकराचार्य म्हणतात या सर्व गोष्टींच्या बरोबर तुम्हाला ब्रह्म प्राप्त होईल असं काही मी म्हणत नाही. माझ्या दृष्टीने हे सगळं करून ब्रह्म प्राप्त होत नाही. मग कशाने प्राप्त होतं? ज्ञानातेव तू कैवल्यम. ज्ञान झालं कीच ब्रह्माची प्राप्ती आहे. मग त्याच्याकरता साधन मार्ग कोणता आहे? नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य आणि अनित्य सारखं बघत राहा. म्हणाले ह्या जगामध्ये बघताना की टिकणारं काय आहे, सार काय आहे, असार काय आहे. जे टिकणारं नाही ते असार आहे, जे टिकणारं नाही आहे ते अशाश्वत आहे, जे शाश्वत आहे ते बघा, जे साररूप आहे ते बघा. आणि मग अशा प्रकाराने जगातलं योग्य ते निवडत जाणं बुद्धीनी आणि मग एका निष्कर्षाप्रत येणं की एका परमात्म तत्वाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. सगळं नाशवंत आहे, सगळं जिथल्या तिथे राहतं आहे. शाश्वत तत्व ते एक परमात्माचं आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा इह अमूत्र फलभोग विराग. म्हणजे इह म्हणजे हा लोक, अमूत्र म्हणजे स्वर्गलोक. मनुष्याला इथं पण सगळी सुखं पाहिजेत, सारखा त्याला आनंद पाहिजे, सारखं सुख पाहिजे, सारखं त्याच्या मनासारखं व्हायला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सारखा आनंद उसळत राहिला पाहिजे. चूक काहीच नाही आहे. कारण आमच्या इथे आतमध्ये जो अंतरात्मा आहे किंवा जो जीवात्मा आहे तो त्याचाच भाग आहे ना, तोच परमात्मा आहे ना आमच्या इथे निवास करून. आणि त्याचं लक्षण काय आहे? आनंद. त्याचं लक्षण जर आनंद आहे तर आमच्या आतमध्ये आनंद हे लक्षण स्वाभाविक आहे. आम्हाला आनंद पाहिजे हे वाटलं याच्यात काही चूक नाही, अयोग्य नाही आणि अस्वाभाविक पण नाही. स्वाभाविक आहे, नॅचरल आहे की आनंद वाटलाच पाहिजे. त्यामुळे असं आहे की मनुष्याला लकवा पॅरालिसिस झाला आहे, अंथरुणावरती पडला आहे, खिळला आहे, तरीसुद्धा त्याही स्थितीमध्ये मरण पाहिजे का नको? बरं आहे. त्याही स्थितीत मनुष्याला असं वाटतं की ठीक आहे, जीवन जगण्याचा जो आनंद आहे तो आनंद क्षणिक माणूस उद्वेगाच्या भरात म्हणतो काही अर्थ नाही हो, सुटलो तर बरं असं माणूस म्हणतो. पण सुटायची वेळ आल्यावरती सुटावंसं वाटत नाही. आणि त्यामुळे हे जे आहे हे त्या आनंदाचं लक्षण आहे. आणि म्हणून आनंद आम्हाला लौकिकात पण पाहिजे, आनंद आम्हाला परलोकात पण पाहिजे. अमूत्र म्हणजे परलोक, स्वर्गलोक. स्वर्गलोकाची सगळी सुखं आहेत ती पण आम्हाला मिळावीत. या दोघा विराग, त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न होणे. त्याच्याबद्दल वैराग्य उत्पन्न झालं की काय होईल? इहलोकात मिळणारा जो आनंद आहे त्याच्याकरता जी धावधाव पळपळ चालते, शंकराचार्य म्हणतात ती त्याची थांबूनच जाते. नंतर स्वर्गामध्ये आम्हाला सुख मिळावं याच्याकरता जे कर्मकांड तो करत राहतो की आपल्याला स्वर्ग मिळावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला त्या स्वर्गामध्ये ह्याच्यापेक्षा आणखीन सुख, ह्याच्यापेक्षा आणखीन सुख, अधिक दीर्घ काळ सुख, हे सगळं मिळावं याच्याकरता एक यज्ञ, 2 यज्ञ, 10 यज्ञ, एकापेक्षा एक श्रेष्ठ यज्ञ असे तो एकापेक्षा एक अवघड, एकापेक्षा एक अधिक पुण्य देणारे तो करत राहतो. ते म्हणाले ज्याला हे कळलं की एवढे यज्ञ करून त्या यज्ञाचं सुख मिळवून पुन्हा एक काळ असा येणार आहे की जेव्हा ते संपणार आहे आणि ते संपलं की तिथून खाली लाथ मारून गच्छंतीच आहे, त्यामुळे तिथून आम्हाला पाठवूनच देणार आहेत. मग हे कशा करता बरं? पुन्हा खाली यायचं, मग काय करायचं? पुन्हा यज्ञ करायचे, पुन्हा पुण्य करायचं, पुन्हा स्वर्गात जायचं, पुन्हा ते उपभोगायचं, पुन्हा खाली यायचं. म्हणून ते म्हणतात की एक दिवस असा येतो की तो म्हणता हे बस झालं, ह्या चक्रातनं किती जायचं. म्हणून आपण बघितलं तेव्हा की इहामूत्र फलभोग विराग, की लौकिकातलंही नाही पारलौकिकही नाही. आम्हाला सुखाकरता साधना नकोच आहे, आम्हाला सुखाकरता आमच्या जीवनामध्ये काही उपासना करायचीच नाही आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अशी की शमदमादी षट साधन संपत,
की ही जी साधना करता करता मनुष्याला येणारे जे एक एक विरागाच्या दृष्टिकोनामधून येणारे जे अनुभव आहेत किंवा त्याची सिद्धता आहे, ही संपत्ती म्हटलं आहे. आणि ती अशी आहे की जे आम्हाला मिळणारं वैभव आहे, जे आमच्या ठिकाणी शम आहे, दम आहे, आत्ता आपल्याला त्याच्यावरती एकाग्र नाही करायचं म्हणून आपण सहज पुढे जाऊ. तितिक्षा आहे, हे गुण हळूहळू वाढवावे लागतात. आणि त्याबरोबर मनुष्यानी एक चांगल्या प्रकाराने परिपक्व व्हावं लागतं. आज असं आहे, आज आम्ही खूप वेस्टर्नाइज आहे. आपल्याला काय अलीकडच्या महंतांना नावं ठेवायची म्हणून नावं ठेवायची का असं नाही आहे. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही तरुण मुलांना आणता, तेव्हा तरुण मुलांना मार्गदर्शन करताना त्यांना परिपक्व होण्याकरता मार्गदर्शन करता का त्यांना अधिक चंचल करण्याकरता मार्गदर्शन करता? प्रश्न हा आहे की साधना कोणती देता, विचार कोणता देता, भूमिका काय दाखवता? आत्ताची सगळी तरुण मुलं बघा, वास्तविक पाहता राजकारण हे क्षेत्र असं काहीच नाही आहे. आणि आमच्या भारतामध्ये तर आज 50-60 वर्षामध्ये काही आयडिओलॉजी उभं राहावी असं आपल्याकडे लोकांना एकमताने मान्य व्हावं असं तर काही उभं राहिलं नाही. पण आज सगळी तरुण मुलं पेपर वाचतात, आज सगळी मुलं बातम्या पाहतात, आज सगळ्या मुलांना एक विश्वास आहे की अरे या देशाचा पंतप्रधान या देशाकरता काहीतरी करू शकतो. आली ना आयडिओलॉजी त्यांच्यासमोर, त्यांना वाटायला लागलं ना, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर वाटायला लागला. का होतं असं? त्याचं कारण असं आहे की काहीतरी ते चांगले पाहतात. तिथं सगळी मुलं एवढ्या महंतांकडे जात आहेत, फिरत आहेत, तरी त्यांचे पब्स जात नाहीत, त्यांचे क्लब्स जात नाहीत, त्यांचे वायसेस जात नाहीत. कुठे त्यांची व्यसनं गेली आहेत? किंबहुना कुठे कुठे जाऊन तर व्यसनं पण करतात. याचा अर्थ असा झाला ना की जे सांगणारा मनुष्य आहे त्यांनी हे गुण वाढावेत हे सांगावं की मनुष्याच्याकडे मॅच्युरिटी यावी. अरे तरुण मुलं उठतात, आपल्या देशाची संपत्ती कळत नाही, आपल्या देशाचा विध्वंस करण्याकरता आमची तुकडा गँग आहे म्हणतात. म्हणजे जेव्हा हे सगळं वाढत जातं समाजामध्ये किंवा या गोष्टी वाढतात तेव्हा महंत काय करतात? प्रश्न तो आहे. ज्या महंतांकडे हे तरुणाई जाते ते त्यांना कशाचं मार्गदर्शन करतात? शेवटी असं आहे ना की समाजापुढे तो महंत असा उभा राहायला पाहिजे की अरे यांच्यासारखे निस्पृह लोक पाहिजेत, यांच्यासारखे मार्गदर्शन करणारे लोक पाहिजेत, यांच्यासारखे अधिकारी लोक पाहिजेत. शंकराचार्य म्हणतात ही संपत्ती वाढली पाहिजे. असं मुलांना कसं वाटेल? शमन दमाची भाषा तर तुम्ही त्यांच्या आश्रमात बोलूच नका. 7 स्टार आश्रम आहेत, त्या आश्रमातलं वैभव तर स्वर्गाला लाजवणार आहे. आता यांनी काय त्यांना शम दम तप तितिक्षा हे सगळं काय शिकवावं? हे काहीच होऊ शकत नाही. शंकराचार्य म्हणतात सगळं सुटलं पाहिजे. एक एक जीवनामधल्या गरजा आमच्या जितक्या कमी होतील. आता आज आपल्याला साधा व्यावहारिक विचार आहे, कुणाला तो पटेल कुणाला पटणार नाही, परंतु आज साधारणपणे आपल्याला काय सांगतात, तुमचं वजन किती, त्या वजनाच्या 1 दशांश करा, त्याच्यातून 4 वजा करा, उरेल तितकं पाणी तुम्हाला लागेल, तेवढं पाणी प्या. आता ते इतकं जास्त असतं मग ते म्हणतात ते एवढं फार जास्त होतं, अजून एखादा लिटर पाणी कमी करा, पण किमान 2-3 लिटर तरी प्या, असा एक सामान्य नियम करतात. आता माणूस 3 लिटर पाणी पितो, घराच्या बाहेर पुष्कळ पडतो, त्याला निसर्ग आहे, त्याला अडचणी येतात. आता त्याच्यावर मात कशी करायची? त्याच्याकरता अनेक पर्याय लोक स्वीकारतात आणि आपल्या शरीरावरती पुष्कळ आपत्ती निर्माण होतात. आमच्याकडे ही भूमिकाच नाही आहे. अध्यात्म आम्हाला सांगतं की माणसाच्या गरजा वाढताच कामा नयेत, त्याच्या गरजा कमीच झाल्या पाहिजेत. योगाचा अभ्यासाचं पहिलं फल काही असेल तर क्षुधा, तृष्णा आणि निद्रा या 3 गोष्टी कमीच होतात. कमी झोप पुरते, कमी अन्न पाणी पुरतं, गरजाच कमी होतात. मग त्या कमी गरजांच्यामध्ये मनुष्याला या समस्याच येत नाहीत. ह्या देशामध्ये फारच आम्ही असे राहिलो, आम्ही असे प्रिमिटिव्ह नव्हतो, आम्ही असे आदिवासींच्यासारखे राहत नव्हतो, आम्ही अधिक उत्क्रांत होतो. आमच्या लोकांच्याकडे अधिक नियंत्रण होतं, आमच्या कमीत कमी गोष्टीवर आमचं भागत होतं. आपल्याला मी कदाचित सांगितलं असेल,
सुश्रुत आणि यांचा संवाद आहे त्या पक्षाचा. तर त्या पक्षांनी त्यांना प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं की जीवन कसं व्यतीत करावं, कशाच्या जीवावरती, कारण अन्न खाल्लं म्हणजे डाळ आहे, भात आहे, एवढं खाल्लं तर एवढ्यानी भागायला पाहिजे. निसर्गामध्ये जे आहे की जी औषधी वनस्पती आहे ती वनस्पती रोजच्या जीवनामध्ये आवश्यकता म्हणून स्वीकारायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त अन्न आहे, तेवढ्या अन्नाचा स्वीकार थोडासा केला की हे शरीर चालण्यासारखं आहे. ते शरीर कसं चालावं आणि ते जर त्याच्यावर चालत नाही, डाळ भात खाऊन जर चालत नाही, रोटी डाळ खाऊन जर चालत नाही, तर मग ते कशावर चालेल. त्यांनी सांगितलं हे नसेल तर पर्याय म्हणून शाक भूक म्हणून भाज्या खा, पर्याय आहे, कंपल्शन नाही. आता डाएटचा पहिला नियम आहे अन्न खाऊ नका, गहू खाऊ नका, तांदूळ खाऊ नका, डाळी खाऊ नका. मग काय खा, नुसता पाला खा, सॅलॅड्स खा, ज्याच्यामध्ये इन्फेक्शनशिवाय पोटाला काही होत नाही. असो, पण सांगण्याचं आपल्याला नाही, खरंच होतं. आजकाल सॅलॅड खाणाऱ्या लोकांना खूप इन्फेक्शन आहे आणि मग त्याच्यावरती आता नवीन सांगायला लागलेत की खाऊच नका कच्च्या भाज्या आणि पालेभाज्या आणि आधी फक्त कच्च्या भाज्या खा. जे असं आपण नावं ठेवायची म्हणून नाही म्हणत, लोकांचे अनुभव येत असतात. व्हॉट्सॲपवरून इतकं फिरत असतं सगळं की आपल्याला काही अडचण नसते. शंकराचार्य म्हणतात जीवनातली प्रत्येक गोष्टीची आवश्यकता कमी झाली पाहिजे. आम्हाला कुठे गावाला जायचं तरीसुद्धा आम्हाला 5-25 कपडे घेतल्याशिवाय जाता येत नाही. माझ्या जवळच्याच आमच्या परंपरेतल्या म्हणा, आमच्या परिवारातल्या म्हणा, त्या बाई आज 99 वर्षाच्या आहेत. 99व्या वर्षी सबंध आयुष्यभर ती बाई ज्या परिसरामध्ये वावरत राहिली, हातात फक्त एक पिशवी, पिशवीमध्ये फक्त 2 लुगडी, 2 ब्लाऊज, जपाची माळ, कंगवा, ह्याच्याशिवाय त्या पिशवीत सामान नाही. सगळा प्रवास एस टीनी आजही 98व्या वर्षी, म्हणजे पणतीचं बाळणपण आलं तर घरच्यांनी सांगितलं आधी त्यांना बोलवा. आजही खणखणीत उभे आहेत. कशाने, काही गरज नाही लागत. उपवास बाधतो मुळीच नाही, प्रकृतीला त्रास होतो मुळीच नाही, गरजाच इतक्या कमी ठेवल्या आणि शरीराने कष्टतच इतके राहिले की ते शरीर तयार होत गेलं. शंकराचार्य म्हणतात असे राहा. शंकराचार्यांचं म्हणणं असं, वैराग्य म्हणजे दुसरं काही नाही. आम्हाला आज सकाळी कार्यक्रमाला जाताना एक साडी नेसली, घरी आल्यावर बदलली, पुन्हा संध्याकाळचा कार्यक्रम तीच कोण नेसणार. आम्हाला दिवसाला 4-4 साड्या लागतात, पुन्हा झोपताना वेगळी. गरजा वाढवायच्या किती, खूप वाढवत नेलं आम्ही. आणि त्याला आम्ही काय म्हणलं, ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि हे आम्ही आणलं कुठून, तिकडून आणलं. एक साडी चांगली सकाळी नेसली किंवा काय जे कपडे घातले, संध्याकाळपर्यंत बदलायची काय आवश्यकता. त्याला वॉशिंग मशीन लागतं कशाला. ज्याचं त्यांनी आपापले कपडे आपल्या आंघोळीबरोबर धुवून टाकले, विषय संपला. या जगामध्ये ज्या सगळ्या समस्या उभ्या करतो त्या आम्ही आमच्या जीवन पद्धतीमधून उभ्या करतो. आता ही जीवन पद्धती म्हणून आपल्याला विषय न्यायचा नाही. शंकराचार्यांनी आम्हाला कसं पुढे नेलं आहे वैराग्याकडे, त्यातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला येतात असं नाही, परंतु योगाचा अभ्यास, उपासना आम्हाला आपोआप देते. आवश्यकता राहत नाही शरीराची, तितक्या झोपेची राहत नाही, तितक्या पाण्याची राहत नाही. एखाद्या डॉक्टर म्हणतील तुम्ही काहीच्या काही बोलताय, आपलं तुम्ही, एकाने मला म्हटलं होतं ना, हो बाई असं आहे, तुम्हाला ह्या प्रवचनाच्या खुर्चीवर बसायला मिळतं आणि सगळे सहनशील श्रोते समोर असतात म्हणून तुम्ही काहीही बोलू शकता. म्हटलं ही सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही. कारण या व्यासाच्या गादीवर बसून असं नाही बोलता येत. जे बरोबर माहिती आहे तेवढंच बोलता येतं, अन्य नाही बोलता येत. आपल्याला सांगण्याचा हेतू असा की आचार्यांनी असं म्हटलं आहे की देहात असतानासुद्धा देहाच्या गरजा जितक्या कमीत कमी करत नेता येतील तितक्या कमीत कमी करत नेणं हे वैराग्य आहे. आणि मुमुक्षुत्व किंवा मुमुक्षत्व, की मुमुक्षू असावं का, मोक्षाला जावं का, कोणालाही बंधन नकोच आहे ना. आम्हाला कुठे पाहिजे, घरात आम्हाला कुणी काही सांगितलं तर आम्ही मुळीच ऐकत नाही, कुणीच कुणाचं ऐकत नाही. घरामध्ये प्रत्येकजण स्वतंत्र आहेत. म्हणजे आता स्वतंत्रता इतकी वाढली आहे की प्रत्येकाची स्पेस, मला माझी स्पेस पाहिजे. सगळे एका बैठकीच्या खोलीत असतात,
पण चौघांचे मोबाईल चौघांच्या हातात असतात, 5 असतील तर 5. बोलत कोणीच कोणाशी नाही, कारण काय बोलायचं तुमच्याशी, काही गरजच नाही आहे. जो तो आपल्या मोबाईलमध्ये खुश आहे. त्याचं कारण असं आहे, तेच त्याचं जग आहे, हीच त्याची स्पेस आहे. आता इथे जे मुमुक्षुत्व सांगितलं आहे की मुमुक्षू असावं, बंधन नको. का मोबाईलचं जोखड पाहिजे? तो मोबाईल नाही तर वेडे होत आहेत, मोबाईलची व्यसनं लागली आहेत, मुलांना व्यसन आहेत. 5व्या-6व्या महिन्यापासून त्या मुलाला मोबाईल दाखवायचा आणि खाऊ घालायचं, तिथून ते मूल मोठं होतं आहे मोबाईलवर. ते वर्षाचं हो, 2 वर्षाचं हो, मग टी व्हीवर बघून खायचं, मग गेम खेळत खायचं. इतकं व्यसन आहे की आता त्याचे विपरीत परिणाम कळायला लागले. मग आता तुम्ही कोणत्या बंधनात पडलात? त्या टी व्हीच्या बंधनात पडलात, त्या नियमांच्या बंधनात पडलात. शंकराचार्य म्हणतात माणसाला बंधन नको आहे ना, त्याला स्वातंत्र्य पाहिजे ना. मग आम्ही काय म्हणतो? आम्ही पण म्हणतो आम्हाला मोक्षच पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्यच पाहिजे, आम्हाला बंधन नकोच आहे. आम्हाला ना देहाचं बंधन पाहिजे, ना आम्हाला बुद्धीचं बंधन पाहिजे, ना आम्हाला अंतःकरणाचं बंधन पाहिजे. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला फक्त जो आनंदमय आहे आमच्या ठिकाणचं जे चैतन्य, ते ह्या सगळ्यापासून मुक्त पाहिजे. या लोकांना विचारा बरं, तुम्हाला किती प्रकारची मुक्ती पाहिजे? आज सगळ्यांना स्वातंत्र्य हवं आहे, जो तो आपल्या मनास येईल ते बोलतो आहे, म्हणून तो मुख्यमंत्री ठरत नाही. दुसरं काय, प्रत्येकाचं स्वातंत्र्य चाललं आहे वाढतच. असो, तर ह्याला साधन चतुष्टय असं म्हटलं आहे. हे साधन चतुष्टय कसं? ह्याला साधन चतुष्टयाचा अभ्यास केव्हा करावा? शंकराचार्यांनी असं सांगितलं की पहिल्यांदा सगुणाचा करा, योगाचा करा, कर्माचा करा. पण हा सगळा अभ्यास करत असताना हळूहळू जेव्हा अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत जाईल, तसं तसं त्या वैराग्याच्या साह्याने तुम्ही अशी एक स्थिती आणा. त्या वैराग्याच्या साह्याने अशी जेव्हा स्थिती येईल की आता हे काही नको आहे, ह्या जगामध्ये सगळं असार आहे, ह्या जगातून मिळवण्यासारखं काही नाही आहे, याच्यापासून आपण आता वेगळं व्हावं आणि परमात्म तत्वाशी एकरूप व्हावं. ही स्थिती केव्हाची म्हटली आहे त्यांनी? की अशी स्थिती इतकी पराकोटीची परिसीमेची आली पाहिजे की ज्या स्थितीमध्ये आपल्या गुरुकडे, आपल्या अधिकारी परंपरेतल्या श्रेष्ठ पुरुषाकडे जाऊन त्यांनी सांगितलं की मला आता ह्या साधन चतुष्टयाचा अभ्यास करायचा आहे. तर गुरु काय करतात? याचा अभ्यास कर, आता इतके दिवस जाऊ दे, मग वर्ष झालं की बघू, मग तुझी परीक्षा घेतो. शंकराचार्य म्हणतात ज्या दिवशी या 4 गोष्टींचा, या साधन चतुष्टयाचा उपदेश केला, त्या क्षणीच तो त्यातनं बाहेर पडला, त्याला ज्ञान झालं. ज्ञान होण्याची स्थिती किती पोचायची आहे? आता मी बोलते तर आपल्याला वाईट वाटत असेल, पटत नसेल, पण आज कुणी केव्हाही वैराग्याच्या गोष्टी सांगतं. तरुण मुलं समोर बसलेली आहेत, काय तुम्हाला त्या प्रपंचामध्ये पडून करायचं आहे? काय तुमच्या घरामध्ये हे करता? काही करू नका, सगळं सोडा, आमच्या संप्रदायामध्ये या, घरदार सोडा. मी आपल्याला अनेक वेळा म्हटलं असेल किंवा अनेक ठिकाणी तर मी म्हणतेच की ह्या तरुण मुलांना जेव्हा महंतांच्या मागे ते लागतात, तेव्हा अयोग्य ठिकाणी केलेला अयोग्य उपदेश त्यांना कारण नसताना प्रपंचातून बाहेर पडण्याच्या विड्रॉवल सिम्पटम्स देतो. ती मुलं प्रपंचातून बाहेर पडा सांगता कसे? आज 25 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्यापुढे केवढं कार्य आणि जीवन पडलेलं आहे. त्यांना हे काय शिकवता? शंकराचार्यांनी केव्हा सांगितलं अनेक जन्मांनंतर येणार आहे ही स्थिती, का ह्या जन्मात लगेच उपदेशून ही स्थिती येणार आहे? ते म्हणतात या मार्गावर या, साधना करत राहा, हे तत्त्वज्ञान स्वीकारा. आचार्य तत्त्वज्ञान स्वीकारून या तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करा. आता हा झाला साधा व्यावहारिक विचार. आत्तापर्यंत आपण ते पंचकोश पाहिले, आत्तापर्यंत आपण त्या सत्ता पाहिल्या, शंकराचार्यांनी सांगितलेल्या, म्हणजे ह्या 3ही सत्तांचा विचार पाहिला. आता आपल्याला जर बघायचं असेल तर तो विषय असा आहे, आत्ता वेळ होत आली आहे, मी फक्त त्या विषयाची सुरुवात करते आणि आपण पुढच्या वेळी तो अधिक स्पष्टपणाने घेऊ. त्यांनी सांगितलं की माझं तत्त्वज्ञान सिद्ध करण्याकरता माझ्या श्रेष्ठ आचार्य शिष्यांनी जे पंथ उभे केलेत, मी शंकराचार्य म्हणत नाहीत, आपण म्हणतोय शंकराचार्यांच्या बाजूने, की हे जे उभे केले आहेत ते पंथ का कसे उभे राहतात ते समजून घ्या. ते आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला सांगतात. तर ती समजून घेताना
आपल्याला काय बघायचं आहे, त्यांच्या समोरचे लोक आहेत, शंकराचार्यांच्या समोर आहेत सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य आणि त्याच्याचबरोबर भामतीकार वाचस्पती मिश्र. आता सुरेश्वराचार्य आहेत, त्यांनी काय केलं, त्यांनी आभासवाद मांडला आणि त्यांनी त्याला वार्तिक प्रस्थान असं नाव दिलं. आता आपल्याला प्रस्थान म्हणजे काय माहिती झालं आहे की आम्हाला जर तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर आम्हाला प्रस्थान म्हणजे तिथे येताना आम्हाला काही तयारी करून यावी लागेल, प्रकर्षण स्थान प्राप्त करावं लागेल. मग प्रस्थान काय आहे आपलं, ही प्रस्थानाची त्रयी, त्याचा अभ्यास करायचा आणि मग तत्त्वज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. आता ते म्हणतात तुम्हाला जर अद्वैत तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर सुरेश्वराचार्य सांगतात आपल्याला की तुम्हाला हे वार्तिक प्रस्थान समजून घ्यावं लागेल. हे वार्तिक प्रस्थान काय आहे, हा म्हणजे आभासवाद आहे. ह्या आभासवादाचं एक स्वीकारलेलं प्रसिद्ध उदाहरण काय आहे, स्फटिक आहे ठेवलेला. स्फटिकाच्या शेजारी जास्वंदीचं फूल ठेवलं आहे. ते लाल जास्वंदीचं फूल असल्यामुळे तो स्फटिक लाल दिसतो आहे. हा काय आहे, आभास आहे. स्फटिकाच्या ठिकाणी जो स्फटिक शुभ्र आहे, जे नितळ आहे, जे पारदर्शी आहे, त्याच्या ठिकाणी आता लाल रंग आपोआप आलेला आहे आणि स्फटिकाचा रंग लाल दिसतो आहे. हा काय, आभास आहे. ते जर काढून ठेवलं जास्वंदीचं फूल तर स्फटिक कसं दिसणार आहे, पुन्हा पूर्वीच्या रूपात. तसं सुरेश्वराचार्य म्हणतात हे वार्तिक प्रस्थान कशाकरता समजून घ्या. त्याचं कारण असं की जीवाच्या ठिकाणी तो परमात्मा आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा, हे सांगताना जर जीव ब्रह्मच आहे असं जर मला म्हणायचं आहे, पण आत्ता कुठे दिसतोय तसा. या जीवाच्या ठिकाणी तो उपाधी आहे, या जीवाच्या ठिकाणी तर विकार आहेत, या जीवाच्या ठिकाणी तर अल्पत्व आहे, त्याच्याकडे कुठे त्या ब्रह्मासारखं सामर्थ्य आहे, असं सगळं काही नाहीच आहे. आणि मग तुम्ही का म्हणता की जीवो ब्रह्म, ते म्हणाले तसं नाही. आत्ता काय आहे, हा तुला आभास होतो आहे. त्याच्या जवळचं फूल, त्याच्या जवळची उपाधी काढून टाकली की हा आभास तुला होणार नाही, तुला ते स्फटिकासारखंच दिसेल. आता दुसरे आहेत पद्मपादाचार्य, ते म्हणतात की प्रतिबिंबवाद तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. का, ह्याला आम्ही विवरण प्रस्थान असं म्हटलेलं आहे. विवरण त्याची स्पष्टता येण्याकरता. कशाची स्पष्टता, ब्रह्म आणि जीव एक आहे हे सांगताना येणारे जे काही अपवाद आहेत किंवा त्याच्यावर आरोप आहेत, त्या आरोपांना खंडन करण्याकरता म्हणून आम्ही विवरण प्रस्थान दिलं आहे. या प्रस्थानाला आम्ही प्रतिबिंबवाद असं म्हणतो. तर प्रतिबिंबवाद आम्हाला काय सांगतो, त्याचं प्रसिद्ध उदाहरण, आकाशामध्ये चंद्र आहे, त्या चंद्राचं खालच्या जलाशयामध्ये प्रतिबिंब पडलं आहे. आता तो जसा चंद्र आहे तसं इथे चंद्राचं प्रतिबिंब पडलं आहे. तर तो चंद्र कसा आहे, तो चंद्र खराच आहे. हे प्रतिबिंब कसं आहे, ते म्हणतात ह्या प्रतिबिंबातला चंद्रसुद्धा खराच आहे. त्याचं कारण असं की त्या चंद्राला ह्या पाण्याने आपल्या ठिकाणी आकर्षित करून घेतलं आहे. त्या पाण्यामध्ये त्या चंद्राला त्यांनी स्वीकारलं आहे, धरलं आहे. म्हणून तो चंद्र जसा खरा आहे तसा ह्याच्यातला चंद्र पण खरा आहे. म्हणून ह्याचं पाणी हललं, हेलकावलं की तो चंद्र पण हेलकावतो, कारण ते ह्यानी पकडलेलं आहे. पाणी जर आटून गेलं तर तिथे काहीच राहत नाही. त्यांनी सांगितलं, ह्या एका उदाहरणाकरता आम्ही सांगितलं का नाही. म्हणाले एकच जलाशय आहे का, नाही, खूप जलाशय आहेत. त्या एकाच वेळी सगळ्या जलाशयांच्यामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब पडतं आहे. मग तसंच आहे, परमात्मा एकच आहे पण सगळ्या ठिकाणी जीव आहेत आणि सगळ्या जीवांच्या ठिकाणी तो आहे. तर काय अडचण आहे, काही अडचण नाही आहे. त्याचं कारण असं की हे सगळे जे जलाशय आहेत, आता त्याचं स्पष्टीकरण आपण नंतर घेऊ. या सर्व जलाशयामध्ये असणारा चंद्र जो आहे तो त्या चंद्रासारखाच हा सत्य आहे. म्हणून हा जो जीव आहे तो जीवो ब्रह्मैव नापरहा. आपण त्याचं स्पष्टीकरण पुढच्या वेळी घेऊ. आता तिसरा म्हणजे यांच्यामधला अगदी श्रेष्ठ सिद्धांत हे तीन. तिसरा अवच्छेदकवाद. तर त्याच्यामध्ये हा अवच्छेदवाद आहे. ह्या अवच्छेदवादाचं विवरण कोणी केलं आहे,
भामतीकार वाचस्पती मिश्र. त्याला त्यांनी प्रस्थानाला नावच भामती प्रस्थान असं दिलं आहे. आपण त्याची कथा मागे पाहिली होती, नाही वाटली तर पुढच्या वेळी पुन्हा बघू एकदा. आता त्यांनी सांगितलं की प्रतिबिंबाप्रमाणेच त्या स्फटिकाप्रमाणे या दोन्हीच्या ठिकाणी तुम्ही जे पाहता तिथे आभास जाणवतो, इथे प्रतिबिंब जाणवतं. आता जास्त स्पष्टीकरण नको म्हणून मी त्याच्या जास्त ह्याच्यात पडत नाही, पण आम्ही काय सांगतो, ह्या दोन्ही ठिकाणी बदल अपेक्षित आहेत, ह्या दोन्ही ठिकाणी गती अपेक्षित आहे. आमचं तसं नाही आहे. हा अवच्छेदवाद कसा आहे, घटामध्ये पडलेलं आकाशाचं स्वरूप किंवा साठलेलं आकाश, मठामध्ये आकाश साठलं, या भांड्यामध्ये या घटामध्ये आकाश साठलं. हे जे आकाश आहे, ह्या आकाशाचा हा जो घट आहे तो फुटला की त्या आकाशाला काही करावं लागतं का? तिथंच आहे ते, त्याला हलावंच लागत नाही. हे भांडं मातीचं फुटलं, काही करावं लागतं का? काही करावं लागत, ते तिथेच आहे. म्हणून तुम्हाला चिदाभास, चिदबिंबभास किंवा प्रतिबिंबभास, हे आपण पुढच्या वेळी बघू त्यांनी कसा विषय मांडला आहे ते. हे जे भास आहेत हे आभास आहेत. हे आभास नाहीतच, हे असंच आहे प्रत्यक्ष. तुम्ही आमच्यावर अनेक आरोप कराल ना, तर ते कोणतेच आरोप आम्ही स्वीकारत नाही. कारण का, ही उपाधी असेल आकाशी किंवा प्रतिबिंबाकरता जल ही उपाधी असेल तर ती काढून टाकली तर मूळचा चंद्र तिथंच आहे. ती काढली नाही, पण सगळे जीव आहेत, पण एकच जीव आपल्या ठिकाणी मुक्त होणार आहे. घट फुटला, तो तिथंच मुक्त आहे, त्याला कुठे जायलाच नको. म्हणजे त्याला गतिमान व्हायचं सुद्धा काही कारण नाही आहे. म्हणून हे जे 3 वाद आहेत ते अद्वैत सिद्ध करणारे वाद आहेत. म्हणजे आपल्याला नेहमी येतात, म्हणजे आपण जेव्हा थोडं तत्त्वज्ञान अभ्यासायला लागू, संतांचे अभंग बघतो, त्याच्याहीमध्ये आभासवाद येतो, त्याच्याहीमध्ये प्रतिबिंबवाद येतो, त्याच्याहीमध्ये अवच्छेदवाद येतो. तर या 3 वादांचा पुढच्या वेळी आपण अधिक चांगला परामर्श घेऊन त्याच्याबरोबर आपण उरलेल्या आचार्यांचा परामर्श घेऊ. आजचा विषय आपण इथे थांबवू. भगवान पूज्यपाद शंकराचार्य महाराज की जय.